सुनेत्राताई यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण त्या नेमक्या कोण आहेत? त्यांचं कार्य काय तुम्हाला माहित आहे का? राजकारणात काही नाती फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर जबाबदारी उचलण्यासाठी असतात. सुनेत्रा पवार, ज्या कधीच सतत लाईमलाईटमध्ये नव्हत्या, पण बारामतीत पर्यावरण, महिला रोजगार, ग्रामीण विकास यासाठी शांतपणे काम करत होत्या. इको व्हिलेज, महिला उद्योग, सामाजिक उपक्रम हे सगळं करताना त्या फक्त एका नेत्याची पत्नी म्हणून नाही, तर स्वतःची अशी एक ओळख घडवत होत्या. आणि दुसरीकडे होते ते म्हणजे आपले अजितदादा, महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळी नाव. तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री, सत्ता, निर्णय, ताकद यांची ओळख. 2026 मध्ये वयाची 66 वर्षे, 6 महिने, 6 दिवस असताना अजितदादा आपल्यातून निघून गेले. पण त्यांची खुर्ची रिकामी राहिली नाही. ज्या खुर्चीवर अजितदादा बसायचे, त्या खुर्चीवर सुनेत्राताई बसल्या आहेत. हे फक्त पद नाही, हा आहे नवऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या जबाबदाऱ्यांचा वारसा. म्हणूनच आज इतिहास घडला आणि सुनेत्राताई महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. तर तुम्हाला सुनेत्राताईंविषयींच्या ह्या गोष्टी माहिती होत्या का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.